UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। 8 ते 10 दिवसात तोडगा काढणार, ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी आश्वासन दिलंय। सागर बंगल्यावरील भेटीनंतर नाराज छगन भुजबळांची माहिती। छगन भुजबळांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत पाऊण तास चर्चा, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं भुजबळांची नाराजी, मोठा निर्णय घेण्याची शक्यता। नवीन लोकांना संधी दिली तर काहींनी रोष व्यक्त केला, छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, जुन्यांना केंद्रात संधी देणार असल्याचंही भाष्य। छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्यानं ओबीसी नेत्यांचा एल्गार, भुजबळांसाठी रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्धार। राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार, सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत झाला होता मृत्यू। राजकारण आणि पक्ष धोरणासाठी राहुल गांधींचा परभणी दौरा, त्यांना कुटुंबियांची कुठलीही सहानुभूती नाही, मंत्री संजय शिरसाट यांची टीका। मंत्री संजय शिरसाट, उदय सामंत आज बीड आणि परभणीत जाणार, बीडमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची तर परभणीत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, बीड सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी कुटुंबियांची मागणी, ग्रामस्थांनी नवीन एसपींची भेट घेतल्याचीही माहिती। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड कुणीही असो सोडणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याच्या दरेगावातील शेतीची शिंदेंकडून पाहणी। उद्धव ठाकरे राज ठाकरे भेटीकडे राजकीय नजरेने सध्या पाहू नका, दोन्ही भाऊ निर्णय घेतील तो महाराष्ट्राला मान्य असेल, ठाकरे बंधूंच्या भेटीवर राऊतांची सूचक प्रतिक्रिया। महाराष्ट्राच्या चित्ररथाला आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनात तुर्तास परवानगी नाही, कर्तव्य पथावरील संचलनासाठी यंदा 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची निवड। बीकेसीतील मिसिंग लिंक आजपासून खुली, MTNL जंक्शन जवळील कोंडी टळणार, पूर्व द्रुतगती महामार्ग ते बीकेसी प्रवास सुसाट होणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।